चला तर आता मी दुकानात आलोय ना, तर मला सर आलेत भेटायला. आपले व्हिडिओ बघून सर पण आलेत आणि सरची पण आता मी काय करतो माहिती देतो. आता सर दुकान सापडीत आलेत. आपण तर काय पत्ता सांगितला नाही सरांना. आणि तुमचं गाव कोणचं आहे? मी आष्टीचाच प्रॉपर आष्टीच हां. आता रिटायर झालो. मुख्याध्यापक प्राचार्य होतो. हो. आता निवांत रिटायर झालो, 2 वर्ष झाले. पंडित शाळेच्या पाठीमागे घर आहे बाबा. असं का? आता तुमचं पूर्ण नाव काय आहे? अशोक संभाजी अशोक संभाजी पवळ. तुम्ही प्रॉपर आष्टीचेच? आष्टीचेच म्हणायचं ठीक. आम्हाला. खूप दिवस झाले इथंच असतो. हो हो. तर मी चला. 2 वेळेस इथून गेलो हां. तुम्हाला पाहायसाठी. पाहण्यासाठी. हां हां. दोनदा गेलो पण सापडलंच नाही. हां. मग आता घरी गेलो होतो पण म्हणलं नाही, आज भेट घ्यायचीच. आज भेटच घ्यायची. भेटच घ्यायची हां. म्हणून परत आलो. हां. बोर्डमुळं बघा, बोर्ड मुळे. हा म्हणजे मी काल बोर्डमुळं आणि पेट्रोल पंप पेट्रोल पंप आहे त्याच्या त्यामुळं मला हे याला विचारलं ना मित्र. हा 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 मित्राला विचारलं, फिटरला विचारलं त्यांनी आता. इथं समोर होती फिटर. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळचे 6 वाजल्यात आणि आत्ताच्या आनंदी म्हणती बाटली घेऊन घरी. चला चला आपल्या घरी जायचं ना. बाटली झेपत नाही तुला, शाळेत जायचं तुला. चला चला. अयो अयो आनंदीचं कालच काय केलं, चप्पी केली चप्पी. अयो चला घरी, चल घरी उठलून घेतो मी. चल. आनंदीचं असं आहे, इतकी आज पळे आणि किती किरकिर 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 करते. बस ना बस. हा उठले की निघती, कुणाला विचारायची गरज नाही. आणि ऐकत तर नाही. घेतलीच ती बाटली. कुठं जायचंय? शाळेत जायचं शाळेत. चला शाळेत चला चला चला. आणि आनंदी आपलं काय करते म्हणजे का, विराज जातो शाळेत रोज. तर रोज तसं तिला वाटतं मला दप्तर असावा, तसंच डब्याला पिशवी असावा, तशीच पिशवी घेऊन जायचं म्हणती. आता आनंदी 1 वर्ष 1 महिना झाली मनानेच जाती. कुठं जाती कुठं फिरती. औ काय म्हणते रे तुझी भाषा? बोलता आला असत किती बोलली असती. आनंदीला जर बोलता आलं असतं तर एवढी बोलली असती ना, ब्लॉग मध्ये म्हणली असती. आताच किती बडबड करते, काही कळा ना तिची भाषा. आज बसला ना, आनंदीला बी सर्दी झाली. सर्दीनीच नको नको झाली दोघांना बी. हे विराज उरक बरं, घाल बरं चप्पल. शाळेत जायचंय. जायची होय तुला शाळेत? तिकडे नको बसायला जाऊ. बसायचं म्हणती, शाळेत जायची. शाळेत जातो गाडी आलीच. अय्यो कशी खुश झाली शाळेत म्हणले की. जा त्यांच्या बरं शाळेत. गाडी आली ना, पुलाव आलती आता दिसली होती. आली 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 गाडी बी आली पुलाव. चला नाही तिला वाटतं मला कोण नाही ना. अयो गाडी आली चला. चल तुला काय झालं रडायला? अयो रडायला लागली. तो विराज विराज चला दादा. तो दिसतोय का? आहे का? बसतोय तो, बसायला लागला तो. चला चला गेली गाडी. गाडी गेली आणि आनंदी म्हणती मला पण जायचंय. काय आबा लावाचं काय भाऊ? दर हप्ते हाय भाऊ, एकदा दोनदा निघाली नगरला. काय करायला? रक्त फिल्टर करायला. हायला जिंदगी याच्यातच जाते आबा गाड्या. आठवड्यात दोनदा म्हणलं हायशी तर सकाळ सकाळ बसायचं रोज. आता 7:30 वाजल्यात. 7:30 वाजल्यात. 7:30 12 वाजता लावली तिथं का नगरला 12 म्हणजे आले नगरला जायला 12 वाजेपर्यंत जायला पाहिजे. 7:30 आष्टी जाऊस तर 8, 9, 10. हा लय टाईम आहे. लय टाईम आहे जायला. मग काय अडचण नाही. आज पाऊस येतोय, लवकर जा लवकर या. येऊन त्याचं खरं होय. पडानाच काय नुसतंच आबाळ येतंय. आनंदी अय आनंदी. आनंदीचं रडू रडू आणि सर्दीने पार जाम झाले. काय झालंय विराजन ते गेले. ती रडती 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 रडती. तर मस्त पैकी आता काय झालंय, आंघोळ वगैरे केली, एकदम रेडी झालोय. आणि पहिलं विराजची आंघोळ होती. विराजचा डबा होतो. पहिलं विराजला शाळेत सोडतो 7:30 वाजता. त्याच्यानंतर पहिली आनंदीला आंघोळ घालायची आणि आनंदीला लावले झोपी. आता मग काय होतं, बाकीचे कामं पण सुधरत येत. तर बाकीचे कामं सुधरत येत म्हणजे काय होतं, आनंदी एकदा झोपी गेली, विराज शाळेत गेला की मग बाकीचं पोरं लय तारा देते सकाळ सकाळ उठल्या. तर मग काय होतं, आम्ही मोकळे होतो. मग एक जण दुकान चालविलं जरी तरी एक जण बाकीचं बाहेरचं आवडतंय. आता ती पहिली धुणं धुती, भांडे घासी ती, स्वयंपाक तर सकाळीच केलाय तिने. आता मी पण थोडंसं दुकान आवरून घेतो. माझं बी रेडी झालंय. मग दुकान आवरले की आम्ही दोघं जेवण करणार आणि मग मी माझं ड्युटीला जाणार. ही रोजची रुटीन आहे.
का. पण आता पाऊस पडणार नाही तर पेरणी खुरपण कुठं काय झालंय ते पण नवीन नवीन गोष्टी आपल्याला व्हिडिओमधून बघायला भेटतीलच. तर चला आता मी घेतो दुकान आवरून आणि नंतर दीपाली काय करते दाखवतो एकदा. बघा आनंदी एकदम मस्त पैकी झोपली. आनंदी झोपली म्हणजे आता काय झालंय ती मस्त झोपल्या मग आम्हाला जरा त्रास होत नाही कामाचा. तर सकाळी सकाळी बघा शाळेची पोरं चालली शाळेत. तर रोजच शाळेत जातात दुकानाला त्याच्यामुळेच गिऱ्हाईक जास्त पोरं येतात. सकाळी सकाळी दीपाली किती जाडून म्हणजे 8:30 वाजता आणि दुकानाच्या समोर सगळं जाडून घेतलंय कचरा वगैरे बरी ती. आणि विराज एकदा शाळेत गेला ना मग जाडलोट असती. पहिल्यांदा विराज शाळेत आहे का नाही. पहिल्यांदा विराज जातो ना शाळेत. शाळेत गेल्याच्या नंतर मग निवांत असते. हां हां कपडे सुद्धा धुवून टाकलेले आहेत. म्हणजे सगळं झालंय म्हणजे भांडे धुवून झालेत. आता कपडे दाखवतो मी कपडे. सगळं धुवून झाडून हां सकाळ सकाळ चालले दुधावली ती 8:30 वाजता. मस्त असं सुंदर गावाकडचं वातावरण असतंय. आणि विराजला वाटं लावलं की दुने भांडे सगळं झाले. आता आंघोळ झाली का माझे हां सगळ्याच्या अगोदर असं ना. चला आता जेवण करायचं सगळं आवरलंय. तर हे धुणं धुतलंय दीपालीने सगळं धुणं पण सकाळी सकाळी 8:30 वाजेपर्यंत धुणं पण धुवून घेतलंय. आणि भांडे पण घासून झाली सगळे. कचरा भरायचं काम चाललंय. काय म्हणली घरापुढे असं लय गावात उगलं होतं. हा हे काय गावात होतं लेकरं खेळतात दारात. हा असं चुकाटाची भीती वाटते. थोडस गवत पण काढून घेतलंय. घेतलंय. हा आणि आता म्हणजे पाऊस तर आता नाही. आता काय झालंय माहिती का माझ्यासारखा तुझा घसा बसलाय. हा ना तुझा पण आवाज असं निघा ना म्हणजे आता. माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळे मला काही बोलता येत नाही. डोळे सुद्धा कसे झालेत माझे. हा तर लय त्रास होतोय. पण आता काय कर घे आवरतं मला भूक लागली जेवण करायचं. मी बी थोडं दुकानातलं आवरायचं म्हणतोय. घर झाडायचंय शेवट. हा चला आनंदी उठली आनंदी उठली. उठली बाई तू उठली. सकाळ धरून रडती किरकिर किरकिर किरकिर. हा आता उठली वय झोप ना थोडं. आता आनंदी झोपली असेल बघा 8 वाजता 9 वाजता तर उठली 1 तासातच. जेवण करायचंय. तुला भूक लागली का तुला खायचं का चप्पा नाही वय. चला तर सगळं आवरलंय जेवण पण करून घ्यायचं. आता आनंदीला जोख्यात टाकलंय जोखा देतोय पण आता उठली आता नाही झोपायची वाटतंय. तर चला दीपाली ऐक ना असं करू का तुझं आवर ना. हा ये लवकर ये. बोला जेल पेन किती वाला 5 वाला आहे का 5 वाला आहे 10 वाला आहे तसला आहे का तसला आहे ना बॉल द्या एक मग तसला म्हणजे अजून पाहिजे जेल पेन एक हा आहे ना. धरा ओके 2 पेन चालली. मुलं पण शाळेत जातात. हे क्युटी आनंदी काय मजा वाटते तुला क्युटी आनंदी. आनंदी अयो किती हसती. गडवा त्याच्या बसले लाडोबा लालवच लाल कलते कण आज आजोबा मावशा दोन. अयो गडवा त्याच्या बसले लाडोबा. अग बाया आनंदी उठली ग. उठल्याच्या नंतर काय खाती ग खुर्मा खाती. आज खुम्मा खातात आम्ही खुम्मा. खुर्मा आणि आनंदी चारीती होय तुला होय आनंदी. म्हणजे आताच चारला खुर्मा. अय्यो म्हणजे बेबी डॉल. ओ काय खाती ग खुर्मा. बर वाडा जेवायला चला भूक लागली. जेवण करून आता जायचंय पटकन. आणि आनंदीला थोडी जेवण लाया खाती ना. बर हे कोण खायचं खुर्मा. खुर्मा खा. मला वय दी मला दी माझा हात कुठं अयो मला ती वय बरं मी खातो खुर्मा तू लाया खा. तिखट नाही बाळा. ना तिखट नाही. चला तर निघलोय आता आष्टीला. वातावरण आमच्याकडे पाऊस नाही बरं का. सगळीकडे म्हणते भरपूर पाऊस झाला. आमच्याकडे तसा बारकाईने जर बघितलं तर अजिबात पाऊस नाही. ढेकळं सुद्धा फुटलेले नाहीत. आज आहे जवळपास 24 तारीख
24 तारखेला सुद्धा बिलकुल पाऊस नाही बघा. तर बघा असं राणी हिरवं दिसत नाही कुठं जास्त आणि रोड. चला बघू तर पावसाची वाट. पाऊस येईनच असं वाटतंय. आणि खेड्याकडचं असं सुंदर असं एकदम आज आभाळ आलंय. सुंदर वातावरण आहे. चला तर आता मी दुकानात आलोय ना, तर मला सर आलेत भेटायला. आपले व्हिडिओ बघून सर पण आलेत आणि सरची पण आता मी काय करतो माहिती देतो. आता सर दुकान सापडीत आलेत. आपण तर काय पत्ता सांगितला नाही सरांना आणि असा पत्ता बी नव्हता. फक्त तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढचं बॅनर आणि कालच्या व्हिडिओ बघितला पंप ह्याच्या हिशोबाने शोधात आलात आहे की नाही. हा तर काय वाटतंय तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कसं काय तुम्ही. तुमचे व्हिडिओ एकदम चांगले असतात. हा तुम्ही सहलीला तिकडे गेलेले हा, उत्तराखंडमध्ये हा, टूरमध्ये हा. सगळे तुमचे व्हिडिओ पाहिले तर एकदम चांगले व्हिडिओ असतात. चांगले व्हिडिओ एकदम तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि डायरेक्ट भेटणं म्हणजे नाही का, व्हिडिओ बघितल्यावर आपल्या ओळखीचा कुठेतरी माणूस आहे, हक्काचा माणूस आहे. आणि मग अजून तर मी दुकानाचा पत्ता काय एवढा लई सांगितला नाही, पण तरी पंप आणि कालचा व्हिडिओ बघितली सर जवळच होते. सर म्हणले नाही एकदा भेटायला जायचंय. तर सर आता तुम्ही राहायला कुठे, तर तुमचं गाव कोणचं आहे. मी आष्टीचाच प्रॉपर आष्टीच हा. आता रिटायर झालो. मुख्याध्यापक प्राचार्य होतो. हो आता निवांत रिटायर झालो. 2 वर्ष झाले पंडित शाळेच्या पाठीमागे उभं राहिलो. असं का. आता तुमचं पूर्ण नाव काय आहे. अशोक संभाजी पोळ. अशोक संभाजी पवळ. तुम्ही प्रॉपर आष्टीचेच. आष्टीचेच म्हणायचं आता. खूप दिवस झाले इथेच असतो. हो हो तर मी चला 2 वेळेस इथून गेलो हा तुम्हाला पाहायसाठी. पाण्यासाठी. हा हा दोनदा गेलो पण सापडलंच नाही. हा मग आता घरी गेलो होतो पण म्हणलं नाही आज भेट घ्यायचीच. आज भेटच घ्यायची. भेटच घ्यायची हा. म्हणून परत आलो. हा. आणि दुसऱ्या रस्त्याने आलो. मग ह्या रस्त्याने आता दुसऱ्या हा सापडत हा, थोडं सापडत आणि या बोर्डमुळं बघा. बोर्ड मुळे. हा म्हणजे मी काल बोर्डमुळं आणि पेट्रोल पंप पेट्रोल पंप आहे त्याच्या त्यामुळं मला हे याला विचारलं ना मित्र. हा 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 मित्राला विचारलं. फिटरला विचारलं त्यांनी आता. इथं समोर होती फिटर आणि त्याच्यामुळे मग हे पण लागलं लगेच मेळ पण लागला. तर असं ना. आणि खरंच म्हणजे काय होतं असं तुम्ही कधी जर कुणी भेटलं ना तर चांगलं वाटतं. ज्यांना कुणाला भेटायचं ते भेटू शकतात, काय अडचण नाही. पण कधी काय होतं आम्हाला बी लक्षात येते की बाबा सर व्हिडिओ बघतात आणि तुमचं मार्गदर्शन जर असेल ना तर थोडंसं अजून वाटतं की बाबा ठीक आहे चांगली गोष्ट आपण करतो असं वाटतं. आता काय झालं चहा पण आता मी पाजणार होतो सरांनी चहा पाजला. आम्ही चहा पिलोत आत्ता आणि नंतर म्हणलं चला तर सरांबरोबर थोडंसं व्हिडिओ काढावा. सर म्हणले एकदम चांगले व्हिडिओ येतं. नवीन नवीन गोष्टी काय आपल्या असतील शेतात रानात ते पण दाखवायचा प्रयत्न तुम्ही नवीन नवीन करा. मला आता पाऊसच आहे ना, पाऊस आल्यावर रानातला शेतीतला बी आपण व्हिडिओ काढू म्हणलं नवीन नवीन. आणि त्यांनी एकदम म्हणले छान व्हिडिओ येतं असेच काढीत राहा, काहीतरी नवीन नवीन माहिती देत राहा. तर म्हणलं 100% आपण तसं करू, सरांचं ऐकू. सर अजून काय वाटतंय रविदादा काय म्हणजे तुम्ही आता काय रविदादाचे भरपूर सगळे पाहिले व्हिडिओ मी. त्यांची रेशमा, त्यांची माणसं, त्यांची तुम्ही पहिल्यापासूनच व्हिडिओ बघता ना दादा. पहिल्यापासूनच त्यांचे पाहतोय. आणि मी इंदापूरला आमचे पाहुणे तर इंदापूरला गेल्यावर मी त्यांची भेट घ्यायला जाणार आहे. म्हणजे तुमची एकदा इच्छा आहे की रविदादा एकदा भेटायचं. भेटायचंय. रविदादा आता अजून काय 10 दिवस येत नाही समजा असं वाटतंय आपल्याला अजून. रविदादाला भेटायचं, त्या अक्काला भेटायचं, ताईला, त्यांच्या हा हा बहिणीला. त्यांच्या बहिणीला रविदादाच्या बहिणीला भेटायचं. बारामतीला मी गेलो होतो. हा बारामतीला आमचे बंधू हा. येतं. पण तिथं गेलो पण त्यांचा बी पत्ता मला काय सापडला नाही अक्काचा. असं आहे का. अक्काकडे भेट घ्यायची अक्काची. अक्काचं तर मला बी बरं का माहित नाही एवढं. पण ते विमान तिथं आजीदादाचं पडलं होतं ना. विमानतळ पाहिलं मी. हा तिथंच कुठेतरी गाव आहे. काय गाव आहे काय देणार नाही मी तुम्हाला सांगतो. रविदादाचं माहिती आहे का तुम्हाला, नसेल तर मी सांगल. शिंदेवाडी त्यांची. हा हा आणि मॅपवर बी तुम्हाला मी दाखवू शकतो बा त्या साईडनी किती किलोमीटर आहे काय. नाही नाही, अक्काचं दुकान आहे ना हा तिथं. हा. पेन्सिल चौकात मी जाऊन आलो एकदा मला. असं आहे का. हा पण मला तिथं सापडलंच नाही पेन्सिल चौकात. हा 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 अक्काची भेट घ्यायची म्हणलं हा. होता. त्यांचे व्हिडिओ चांगले आहेत. चांगले असतात. हा हा नक्की नक्की काय आहे, जायलाच पाहिजे. आणि तुम्ही व्हिडिओ बघतात म्हणलं ना तर हक्काने तुम्हाला भेटू वाटतं आणि भेटलंच पाहिजे. आणि आम्हालाही माहित होतं की कोण व्हिडिओ कुठून बघते काय गाठी बिठी झाल्या ना त्याच्यातून खरा आनंद त्याच्यातूनच होतो नाही का. नक्की आता रविदादा आले ना तुम्ही एखादी चक्कर मारा, तुमचे आहेत पाहुणे म्हणल्यावर काय अडचण नाही. हा, तिकडे इंदापूरला पाहुणे येतं, बारामतीला पाहुणे येतं. हो हो मी त्यांची भेट घेईन. आता तिकडून आल्यावर मी जाईन भेटायला. 100% चालेल चालेल. तर चला आता थोडंसं आम्ही बी प्रायव्हेट अजून बी थोड्याशा गप्पा मारतो. सर आलेत म्हणलं थोडंसं प्रायव्हेट बी थोड्या गप्पा झाल्या पाहिजेत. बघू सर काय म्हणते ते एकदा.
आणि खरंच पुन्हा एकदा सरांचे मनापासून धन्यवाद. आणि भेटायला आलं खूप छान बी वाटतं. आणि आपण एकामेकाचा आदर करणं किंवा कधी बी कोणी भेटायला आलं ना 100% मी वेळातून वेळ काढून सगळ्यांसाठी देणार आहे. तर चला आता आम्ही प्रायव्हेट थोडं बोलतो ते एकदा. चला तर आता सरला वाटायला लागलो, सर गेले आत्ता. तर सरनी आपलं हे बॅनर बघितलं होतं, हे उंच बॅनर आहे ना, हे बॅनर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसलं होतं नाही का. काय पीटर, नमस्कार. तुम्ही सांगितलं ना सरांना कॅपा? हां हां. तर आता पाऊस आताशी थोडा थोडा यायला लागला आहे. तर ही आहे बॅनर, हे बॅनर बघूनच सर आले ते. आणि थोडा पाऊस यायला लागला आहे, वारं पण सुटलं आहे. आणि इकडल्या साईडला पंप आहे. तर पंपाच्या समोर म्हणलं की हे पंप बघितला की पंपाच्या समोर आपले असे रोड आहे. आणि रोडच्या कडाला इकडे बघा ट्रॅक्टर आहेत त्या साईडला, आणि असे गाळे आहेत. ही बॅनर आहे मोठं. आणि समोर जे गाळे आहेत ना इथं, आता पाऊस येतोय बघा. तर हे आपला दुकानाचा गाळा आहे 1 नंबरचा. हे मग दुसरं बॅटरीचं दुसऱ्याचं दुकान आहे. आणि इकडे फिटरचं. असे 4 गाळे आहेत. नमस्ते नमस्ते. लय राम राम घातलाय तुम्ही. स्वप्नील दोंडे. आणि हे आहे आपलं दुकान. आता पाऊस झालाय सुरू, बरं झालं आज पाऊस आला ती. आणि पण मोठा पाऊस काय व्हाय ना अजून.